what is the biggest myth in fitness industry? 65 डेजचं चॅलेंज आहे, 1 मंथचं चॅलेंज आहे की तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला 1 महिन्यात एवढं बारीक करू. टू सून टू फास्ट, हे सगळ्यात नॉन रिअलिस्टिक. हॅलो, मी आरती मराठे. आज मी आले आहे फ्री फिटनेस या शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या आलिशान जिम मध्ये. या जिमचं मेन वैशिष्ट्य हे आहे की इथे इतकी मोकळी जागा आहे, सुंदर झाडं आहेत. जे तुम्हाला आउटडोर स्ट्रेंथ ट्रेनिंग करायचं असतं त्याच्यासाठी उत्तम जागा आहे, जॉगिंग करायला जागा आहे आणि इथला स्टाफ खूप खूप नॉलेजेबल आहे. एका साईडला पुणे हॉस्पिटल दिसतं जिमला येताना आणि एका साईडला वैकुंठ जिथे क्रिमेशन केलं जातं. सो मेटाफॉरिकली जिम हे त्या दोघांच्या मध्ये येत आहे, आयुष्य आणि मृत्यूच्या. तर बघूया आज आपण काय करतोय ते. नमस्कार विकास सर. जरा हटके पीपलच्या ब्रँड न्यू सीझन मध्ये तुमचं खूप स्वागत आहे. थँक्यू. थँक्यू फॉर डुईंग दिस पॉडकास्ट. मला खूप मजा येणार आहे आज तुमच्याशी गप्पा मारताना. मला पण मजा येईल तुमच्या प्रश्नांची उत्तर देतात. ओके. निवारा जिम मध्ये येऊन जिम करणाऱ्या लोकांना रनिंगचं व्यसन लावणारे विकास सर म्हणून तुम्ही फेमस आहात. तर माझ्यासारख्या अमॅच्युअर रनर्सना उत्तम स्ट्रेंथ ट्रेनिंग प्लॅन देणारे म्हणजे रनिंगसाठी म्हणून तुम्ही फेमस आहात. सो स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि कार्डिओ, रनिंग, स्विमिंग, सायकलिंग, हाऊ डू दे गो हँड इन हँड? ओके, नमस्कार. स्ट्रेंथ ट्रेनिंग, कार्डिओ हे गो इन हँड म्हणजे आपण जसं बोलूया की एक उजवा हात एक डावा हात आहे. तर माणसाला जसे 2 हात आहेत तर त्या प्रत्येक हाताचं वेगळं काम आहे. तसंच स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि कार्डिओ हे जर हँड इन हँड गेले तर जो कोणी प्रॅक्टिस करणार आहे, इव्हेंटमध्ये भाग घेणार आहे, तर त्याचं स्ट्रेंथ ट्रेनिंग जर उत्तम असेल तर त्याला ट्रेनिंग करताना किंवा इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट करताना ज्या काही इंजुरी होणार आहेत तर त्या होणार नाहीत, किंवा त्याचा स्टॅमिना किंवा त्याची जी स्ट्रेंथ आहे तर त्या स्ट्रेंथमुळे त्याला नक्कीच तो जो काही परफॉर्म करणार आहे इव्हेंटमध्ये, तो स्विमिंग करेल, सायकलिंग करेल, रनिंग करेल किंवा एखादा जिममध्ये लिफ्ट करेल तर त्याला तो 100% फायदा होईल. म्हणून ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांना खूप पूरक आहेत, स्टॅमिना आणि स्ट्रेंथ. सो तुम्हाला असं वाटतं की प्रत्येक माणसाने फिट आणि हेल्दी राहण्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि कार्डिओ दोन्ही करत राहिलं पाहिजे? हो, दोन्ही करण्यामागचा तोच परत एक सगळ्यात मोठा उद्देश आहे की आपण फिजिकली फिट आहोत म्हणजे आपण मेडिकली फिट आहोत, असं जे काही लोकांचा गैरसमज आहे किंवा मिथ्स आहे की बाबा मी खूप लिफ्ट करतोय किंवा मी सिंहगड चढतोय, मी रोज 50 किलोमीटर सायकल करतोय, तर मग फिजिकली फिट असाल पण तुम्ही मेडिकली किंवा तुम्ही आतमधनं फिट असणं म्हणजे काय, तर त्यासाठी तुम्ही जर वेगवेगळे प्रयत्न केले, तुम्ही तुमच्या फिटनेस लेवल चेक केला. फिटनेस म्हणजे माझ्या मते एखादा व्यक्ती धावत जाऊन बस चढतोय, एखादी लेडीज घरातलं सिलेंडर हलवते, ह्या एकदम साध्या साध्या फिजिकल टेस्ट आहेत की ज्या तुम्ही पडताळून बघू शकता तुमच्या दैनंदिन जीवनात की तुम्ही फिजिकली फिट आहात का. म्हणजे जिने चढणे आहे, एखादा फ्लोअर चढताना जर तुम्हाला धाप लागली तर तुमचा एन्ड्युरन्स कमी आहे, मग कुठेतरी तुम्ही तो पडताळू शकता की बाबा हे जे काही माझ्यात कमी आहे तर ते आपण कसं मिळवू शकतो. आणि त्याचं उत्तर देण्यासाठी मी गेले 25 वर्ष तेच काम करतोय, लोकांशी बोलतोय, त्यांच्या मनात जी भीती आहे ती भीती घालवण्याचा प्रयत्न करतोय. आत्ताचं जे काही जग आहे तर ते थोडंसं वेगळ्या प्रकारे ट्रीट करतं की बाबा एखाद्याची जर भीती आहे तर त्या भीतीला अजून भीती दाखवून स्वतःचा फायदा कसा करून घ्यावा असं आहे. पण माझं काम थोडंसं वेगळ्या प्रकारे मी करतो आणि डे टू डे लाईफ मध्ये जे काही येणारे प्रश्न आहेत किंवा लोकांनी जे काही माझ्याशी बोलतात तर त्याच्यावरती त्यांना उत्तर देणं किंवा त्यांचा आत्मविश्वास वाढवणं हे माझं प्रामुख्याने काम आहे. अमेझिंग. सो आता तुम्ही बोलता बोलता फिट पण बोललात आणि हेल्दी पण बोललात. तर फिट असणं आणि हेल्दी असणं यात काय फरक आहे का दोन्ही सेम आहे? मी मगाशी तेच सांगितलं ना, फिट म्हणजे मी बेंच प्रेस करतोय,
एक 50 किलोनी, आणि माझी जर मेडिकल टेस्ट केली तर त्याच्यात कोलेस्ट्रॉल जास्त आहे किंवा अजून जे काही पॅरामीटर जे जास्त आहेत, तर ते पॅरामीटर आणि इथे जे काही लिफ्ट करतोय ती स्ट्रेंथ, हे जेव्हा माझे सायमल्टेनियसली बरोबर येतील, तर त्यावेळेस मी फिजिकली फिट आणि मेडिकली फिट ह्या दोन्ही गोष्टी हँड इन हँड जातील. आणि जो काही आपला आयुर्मान आहे, की आता आयुर्मान वाढतंय कारण आपल्याला मेडिकल फॅसिलिटी एवढ्या आल्यात आणि आपल्याला ज्या भविष्यात होणाऱ्या गोष्टी त्या आता विदिन सेकंदात कळतात. तर त्या कळणे म्हणजे मग फिजिकली फिट आणि मेडिकल फिट हे आपण साधू शकतो एकत्र. करेक्ट. अमेझिंग उत्तर. सर, आजकाल तुम्ही जसं म्हणालात की वेगवेगळे ट्रेंड्स यायला लागलेत किंवा लोकांना लवकर लवकर बारीक व्हायचंय. सो त्यामुळे हाय प्रोटीन, लो कार्ब, इंटरमिटंट फास्टिंग, खूप लोक पावडर्स घेतात, म्हणजे ब्रेकफास्ट आणि डिनर्स आर रिप्लेस्ड विथ सम अदर मील. इंटरमिटंट फास्टिंग झालं. या सगळ्याबद्दल तुमचं काय मत आहे? आणि पूर्वी असं व्हायचं की जिमच्या बाहेरच आल्या आल्या तिथे प्रोटीन पावडरचे डबे ठेवलेले असायचे काही जिम्स मध्ये. तर प्रोटीन पावडर आणि सप्लिमेंट्स याबद्दलही तुमचं काय मत आहे ते मला ऐकायचंय. ओके. तर हा एक काय बोलत की हा एक कमर्शियल व्ह्यू किंवा एक कमर्शियल वे आहे जिम मधला, की बाबा तुम्ही जसं तुमचं प्रोडक्ट खपवता, की बाबा तुम्ही पर्सनल ट्रेनिंग देताय, लोकांना ऑफर करताय, किंवा माझ्या जिम मध्ये माझं जे रुटीन आहे, तर माझ्याकडे जो कोणी क्लायंट बेस येईल किंवा मेंबर येईल, तर त्याला मी फिजिकली फिट करता करता, समजा त्याला लिफ्ट करायचं तर ते लिफ्ट करता करता की बाबा होलिस्टिक त्याचा फिटनेस कसा सुधारेल, तर ह्याच्यावरती आमच्या टीमचं जास्त फोकस असतो, रादर दॅन की सप्लिमेंट सेल करा. सप्लिमेंट हे वेगळं प्रोडक्ट आहे. माझं जे प्रोडक्ट आहे ते मी लोकांना फिट कसं करेल हा माझा मेन हेतू आहे. आणि सप्लिमेंट मध्ये बोलायचं झालं तर त्याच्याबद्दल माझं ज्ञान तेवढं पूरक नाहीये की मी त्याबद्दल आयदर डिबेट करेल किंवा सांगेल ते वाईट आहे किंवा चांगलं आहे. पण जे काही तुम्ही होल फूड घ्याल, सकाळी ब्रेकफास्ट करताय, दुपारी जेवण करताय, इव्हिनिंगला तुम्ही नेहारी घेताय आणि रात्रीचं जेवताय, तर हे जे काही 4 मील आहेत, ह्या 4 मील मध्ये जर तुम्ही तुमच्या जेवणाच्या ताटाकडे बघितलं आणि तुम्हाला आवश्यक जे फूड हवं आहे, म्हणजे आपण त्याला बोलूयात की प्रोटीन हवं आहे, कार्ब हवं आहे, फॅट हवं आहे, नंतर साधं पाणी हवं आहे, इलेक्ट्रोलाइट हवं आहे, ह्याचा जर तुम्ही बॅलन्स करू शकला तर मला नाही वाटत की एखादी जर कंडिशन असेल, जर तो ऍथलीट असेल, तर त्याला नो डाऊट की त्याला सप्लिमेंटचा सहारा घ्यावा लागेल. पण सप्लिमेंट इटसेल्फ सप्लिमेंट, त्याचा तुम्ही पूर्ण थाळीत जर तुम्ही त्याला कम्पेअर करत असाल तर ते एकदम चुकीचं आहे. आणि कोणत्या तरी कंपनीसाठी मी काम करतोय आणि माझी जी काही मेहनत आहे 20 वर्षाची, तर ती त्या मी कंपनीला प्रोव्हाइड करतोय आणि ती कंपनी समजा काही फेक निघाली तर मी जे काही कमवलेलं नाव आहे तर ते सहज मातीत मिळू शकतं. तर म्हणून मी स्वतः माझ्यावरती जे प्रयोग करतो तर ते फक्त मी माझ्यासाठी करतो, की बाबा हा कसा एक शर्ट नाहीये की बाबा हा सप्लिमेंटचा एक शर्ट घातला, हा सूट झाला तर ठीक आहे, नाही सूट झाला तर काढून ठेवा. हे जे काही आपण सप्लिमेंट घेतोय हे आपण आपल्या बॉडीमध्ये ऍब्सॉर्ब करतो. समजा त्यात काही फेक निघालं तर नुकसान हे त्या व्यक्तीचं किंवा नुकसान त्याच्यापेक्षा माझं जास्त आहे, कारण मी ते रेफर केलं. तर त्यामुळे मी अगेन्स्ट नाहीये सप्लिमेंटच्या, पण तेवढा फॉर पण नाहीये. ते कंडिशन वाईज मी आयदर लोकांना सजेस्ट करतो किंवा त्यांना सांगतो की अभ्यास करा, क्वेश्चन विचारा आणि मग आपण त्याच्यावरती बोलूया. ओके. तुम्ही म्हणालात की तुम्ही गेली 20 वर्ष या फील्डमध्ये किंवा या इंडस्ट्रीमध्ये काम करताय. खरं तर तुम्ही पॉवर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये डिप्लोमा केला आणि तुम्ही फिटनेसच्या क्षेत्रात आलात. सो पॉवर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये डिप्लोमा टू V3 फिटनेस निवारा जिम मधला हा प्रवास कसा घडला? हा प्रवास कसा आहे की मी जेव्हा शाळेत होतो तर त्यावेळेस मला खो खो खेळायचो मी. तर खो खो खेळताना आमच्या सरांनी एकदा आम्हाला व्हॉलेंटियर म्हणून हे पुणे इंटरनॅशनलच्या टीम बरोबर व्हॉलेंटरीशिप करायला सांगितलं. तर त्यावेळेस ते आमचे सर बोलताना बोलून गेले, बघा ते केनियन की इतके पळाले तर इतके पैसे घेऊन जातात. तर तेव्हा ते असं मनात कुठेतरी एक सुप्त इच्छा होती की यार हे काय जग काय पळतंय, सँडो घालतात पळतात आणि ते सगळं असं शास्त्रीय रोडनी पळायचे. आणि आम्ही त्यांना संभाजी पुलाची तिथे आम्ही ते व्हॉलेंटियरशिप करायचो. आणि मग तेव्हापासून त्याची मनात सुप्त इच्छा. आणि खो खो खेळता खेळता थोडा मातीशी गंध तर होताच की बाबा खो खो खेळतोय, मग पर्वतीला जाणे, म्हणजे फिजिकली फिट राहण्यासाठी जे जे काही आवश्यक होते ते आम्हाला ते
शाळेत काय बोलूयात की जे काही बाळकडू पाजलं जातं तर ते तेव्हाच म्हणजे 5वी ते 10वी मध्ये आमचा जो शाळा सुटल्यानंतरचा जो काही कार्यक्रम असायचा तो की 2 तास ग्राउंडवरती जाणे, तिथे खो खोची प्रॅक्टिस करणे आणि तेव्हापासून ती थोडी थोडी फिजिकली फिट राहायची. आणि आम्ही त्या संमित्र संघामध्ये खो खो खेळायचो. तर तेव्हा त्यांची एक व्यायामशाळा होती. त्या व्यायामशाळेत असं होतं की बाबा जर तुम्हाला व्यायामशाळेच्या आतमध्ये पाऊल ठेवायचं असेल तर तुम्हाला 100 बैठका आणि 100 पुशअप्स मारता येत असेल तर मग तुम्ही खरंच. आतमध्ये यायचे हो. आणि मग तुम्ही वेट्स लिफ्ट करायचं असं होतं. मग आम्ही ते फक्त खिडकीतनं बघायचो, अरे काय चालू आहे, काय कुतूहल आहे. आणि तेव्हापासून ते असं मनात होतं की बाबा जिम सुरू करावी. जसं जसं पैसा येत गेला तर मी साधारण 1999ला ह्या जिम मध्ये आलो. आणि ही माझी पहिली जिम आहे की ह्या जिम मध्ये आलो. ह्या जिमचा जो परिसर होता, सभोवतालचे वातावरण होतं, ते आवडले आणि तिथपासनं जी जिम सुरू केली आहे तर ती आज तागायत फक्त मी समजा आउट स्टेशनला गेलो किंवा जिथे जिम नाहीये तर तिथेच माझा खंड पडतो. नाही तर मी आउट स्टेशनला कुठेही गेलो तरी मी सर्च करतो गुगलवरती जिम नियर बाय मी. आणि माझं जे काही 3 दिवसाचं जिमचं काम आहे किंवा जिमचं व्यायाम आहे तो मी तिकडे पूर्ण करतो. आता राहिला विषय की मी करत होतो पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि मग मी ह्याच्यात शिफ्ट कसं झालं तर आता जे काही आपण बोलतोय तर हे बोलणं मला खूप भावायला लागलं लोकांचं. त्यावेळेस मी इथे व्यायाम करता करता इथले जे आमचे गावडे सर होते त्यांना विचारलं की सर मला असं खूप आतनं वाटते की मी ट्रेनर म्हणून काम करावं. मग ते मला बोलले की बघ तुला जमेल का, कारण ही जी ट्रेनरचा हा जो जॉब आहे हा खूप हार्डशिप वाला आहे. तुम्हाला सकाळी लवकर उठावं लागतं. 6ला तुम्हाला ट्रेनिंग फ्लोअरसाठी तिथे उपलब्ध राहावं लागतं. आणि हे तुम्हाला आठवड्यातले 6 दिवस करायचं. तर हे तुला झेपणार आहे का आधी हे बघ. आणि तुझं जे काही शिक्षण आहे ते शिक्षण आणि हे जर तुला असं वाटलं तर मग तू शिफ्ट होऊ शकतो. आणि मी ते करता करता मग मी पार्ट टाइम ह्याच निवाराच्या ब्रँचमध्ये दुसरीकडे पार्ट टाइम काम केलं आणि ते करता करता अशी आवड वाढत गेली. आणि ते तुलनात्मक असं झालं की माझ्यात जो स्वतःत बदल झाला तर तो बदल मला असं वाटलं की मी दुसऱ्यांमध्ये पण करू शकतो. आणि तो आत्मविश्वास वाढत वाढत गेला. आणि मी माझं जे इलेक्ट्रॉनिक्सचं फील्ड होतं त्याच्यात अजूनही माझं टच आहे. म्हणजे कुठे फॅन बिघडलाय, ट्यूबलाईट बिघडली तर ती का बिघडली आहे किंवा ट्रेडमिल बिघडलाय तर ते का बिघडलंय, तर हे तो शोधणं. साईड बाय साईड आहे. पण हे ज्या प्रकारे वरती भरारी घेऊन गेलं मला तर त्या ह्यानी मग माझं पॉवर इलेक्ट्रॉनिक्स कमी झालं आणि फिजिकल ट्रेनर म्हणून मग मी जास्त जास्त फोकस करायला. करायला लागलो. पण मग तुम्ही काम केलं होतं पॉवर इलेक्ट्रॉनिक्सच्या हो. फील्डमध्ये? थोडंसं केलं होतं म्हणजे मी सुरुवातीला. माझं कॉलेज साधारण 2000 साली 11वी-12वी माझी संपली. ती हां, टेक्निकल होती. हां. तर त्याच्यानंतर मग मी लगेच जॉबला लागलो. आणि एक साधारण 2004 पर्यंत ते काम आणि त्याबरोबर हे काम असं दोन्ही सायमल्टेनियसली करायला लागलो. आणि मग 2004 नंतर मग मी फुल टाइम ॲज अ ट्रेनर म्हणून इथेच निवारामध्ये आलो. पण घरच्यांनी ऍक्सेप्ट केलं का? कारण हे फील्ड हटके आहे आणि जेव्हा बाकीची मुलं इंजिनियर, डॉक्टर, वकील आणि काय काय बनत असतात, अरे हे का तू निवडतोयस, असं झालं कधी घरी? हो. तो घरच्यांचा एक खूप मोठा पाठिंबा किंवा त्यांच्या माझ्यावरती असलेला विश्वास हा कारणीभूत राहतो. आईचा पाठिंबा किंवा 2004 मध्ये माझं जे लग्न झालं तर त्यानंतर बायकोनी घरातनं सगळ्यात मोठा सपोर्ट देणे की बाबा नवरा सकाळी 6 वाजताच जातो जिमला. तर हे सगळ्यात मोठं त्याला कारण असू शकतं की त्यांनी पाठिंबा दिल्यामुळेच मी इथे उभं राहू शकलो किंवा लोकांशी बोलू शकलो. आणि जे काही माझं काम आहे तर ते अविरत चालू राहील. बरोबर. सो तुमचं काम हे तुमच्या स्वतःपुरतं आता मर्यादित न राहता तुमची बायको फुल मॅरेथॉन या वेळेला फर्स्ट टाइम त्या पळाल्या, राईट? मुलगा सायकलिस्ट आहे. हो. निवाराचा बाकीचा हा जो सगळा स्टाफ आहे ते थोड्याफार प्रमाणात मला वाटतं रनिंग या फील्डमध्ये यायला लागलेत. सो निवारा जिम मधल्या लोकांसाठी रनिंगचा ग्रुप चालू करावा असं तुम्हाला कधी वाटलं? तुम्ही स्वतः तर TMM 10 वेळा पळालात हो. आणि तुम्ही या रनिंगच्या साठी जसे बाकी बाहेर आता कोच आहेत, जसं मी एका माझ्या कोचकडे जाते, तसं तुम्ही काही चार्जेस घेता का लोकांकडनं? ओके. आता जे निवारा जिम मधले जे मेंबर आहेत तर त्यांच्यासाठी मी जे काही ट्रेनिंग देतो तर ते विनामूल्य आहे. आणि मला असं वाटतं की मी जे काही प्रॅक्टिकली वर्क करतोय किंवा मी जे काही मागच्या 12 वर्षात बघितलंय रनिंग बद्दल, रनिंग कम्युनिटी कशी वाढत गेली आहे आणि
ट्रेनिंगचे ऍस्पेक्ट लोकांचे बदलत गेलेत. म्हणजे कोणता शूज घ्यायचा आहे, कोणता सॉक्स घालायचा आहे, रनिंग करताना कोणते कपडे वापरले पाहिजे, ह्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी मी स्वतःवरती प्रॅक्टिकली पहिल्या बघितल्या वापरून, आणि मग त्या मी लोकांना देत गेलो. आणि हे जे काही आहे हे बाय हार्ट मी लोकांना विनामूल्य, म्हणजे ते माझे मेंबर्स होते. आणि मला असं वाटतं की माझी जिम जी आहे ना, तर ती होलिस्टिक रित्या की सर्वोत्तम व्हावी. की बाबा इथला जो काही मेंबर आहे तर तो रनिंग पण करू शकतो, तो ट्रेकिंग करू शकतो, किंवा माझे काही सिनियर सिटीजन लोकांचा सायकलिंगचा ग्रुप आहे, तर ते पुणे कन्याकुमारी असू देत किंवा पुणे बांगलादेश असू देत, असे सर्वत्र भारतभर त्यांनी भ्रमण केलेलं आहे. की ज्या लोकांना मी सांगितलं की बाबा ही सायकल आपल्याला घेण्यापासनं, आता त्या लोकांचे लोक इंटरव्ह्यू घेतात की बाबा जयंत देवधर तुम्ही आम्हाला जरा मार्गदर्शन कराल का, की बाबा आम्हाला इकडनं इकडे जायचंय तर काय काय घ्यावं लागेल, किंवा व्हेकलचा सपोर्ट कसा करावा लागेल, पुढे स्टे करायचा. खूप बारीक सारीक गोष्टी आम्ही शेअर करत राहिलो, मेंबर माझ्याशी, मी त्यांच्याशी. आणि त्याचा कधी वटवृक्ष झाला की तो रनिंग मध्ये आला, किंवा तो सायकलिंग मध्ये आला, किंवा मी आयर्नमॅन केलं, तर मग मी माझ्या मित्राला असं सांगितलं की बाबा तू पण करू शकतो. तर तोही माझ्या बरोबर तयार झाला. मी त्याला ट्रेनिंग देत गेलो, आणि त्याचं सहजरित्या गोवा 70.3 आयर्नमॅन कम्प्लीट झालं, Complete झालं. विदाऊट एनी एक्सपेन्सिव्ह कोचिंग फीज. तुम्ही आयर्नमॅन या रेसमध्ये तुम्हाला कसं आणि कधी वाटलं की आपण पण हे करून ट्राय करून बघूया? ओके, आयर्नमॅन कसं आहे की 2011 मध्ये मला एक इंजुरी झाली. म्हणजे जिम मध्येच एक्सरसाइज करता करता इंजुरी, तर हा पार्ट अँड पार्सल आहे की एक्सरसाइज किंवा स्पोर्ट्सचा. तर माझे थोडेसे गुडघे दुखावले गेले. मग मी बोललो की व्यायाम तर नाही सोडायचा, स्पॉट तर मला प्रचंड आवडीचा प्रकार आहे माझ्या. मग मी त्यावेळेस एक सायकल विकत घेतली, आणि त्या सायकलवरती जस्ट एक 20 किलोमीटर किंवा आठवड्याला एक 100 किलोमीटरचं टोटल रायडिंग करायला लागलो. आणि जिम मधला एक ग्रुप होता, त्यांना पुणे गोवा जायचं होतं. त्यावेळेस त्यांनी मला विचारलं की सर तुम्ही पण येता का. हो. माझं जे काही आयुष्यातलं गोव्याचं समुद्र पाहण्याचं स्वप्न आहे, तर ते त्या सायकलवर पूर्ण अरे झालं. वा, म्हणजे मी क्या बात आहे. पहिल्यांदा जे काही गेलो गोव्याला, हा. तर ते पुणे कराड, नंतर कराड गडिंग्लज, आणि गडिंग्लज गोवा, असं मी पहिल्यांदा जे काही गोव्याचा समुद्र बघितला तर तो सायकलवरच बघितला पाहिलं. असेल. आणि मग तिथनं सायकलचं वेड लागलं. त्यानंतर रनिंग करत होतो. स्विमिंग मला येत नव्हतं, एक्झॅक्टली. येत नव्हतं तिकडेच जाणार स्विमिंग. होते. हा. पण आपल्या जिम मधले माझे एक सभासद आणि एक चांगली मैत्रीण, तर तिने मला सांगितलं की सर मी असं प्रॅक्टिस करते एक ट्रायथलॉनचं, तर तुम्ही सपोर्ट करणार का. म्हणून मग मी तिच्याबरोबर पळालो, सायकलिंग केली. आणि मग त्याबरोबर ती ट्रायथलॉन करावी अशी इच्छा व्यक्त झाली. आणि 2019ला पहिल्यांदा गोव्यामध्ये आयर्नमॅन हा बॅनर आला 70.3चा. मग तिथे मी पार्टिसिपेट केलं, केलं. आणि माझं 7 तास 47 मिनिटांमध्ये 70.3 आयर्नमॅन कम्प्लीट Complete. झालं. ओके. सो हे सगळं ऐकताना मी स्वतः इतकी फॅसिनेट होते, कारण याच्यामध्ये तुमचा कुठलाही फॉर्मल कोच नाहीये. जे काही आहे ते तुमचे सगळे स्वतःचे प्रयोग आहेत, स्वतःवर केलेले. तुमचं स्वतःचं स्केड्यूल कसं असतं दिवसभराचं, आणि तुम्ही रनिंग, सायकलिंग किंवा स्विमिंग, किंवा लेट्स से कुणीतरी म्हणते मला कॉम्रेड्स करायचंय, कुणीतरी म्हणते मला दुसरं काहीतरी करायचंय. सो हे सगळे त्यांचे प्लॅन्स आणि स्वतःचे प्लॅन्स कसे एकत्र बसवता? ओके, सकाळ सुरू होते ती पहाटे 4 वाजता. एकदा गजर वाजला की तो स्नूज वर न टाकता तो स्टॉप करायचा, उठायचं, आवरत आवरत 5:30ला फ्लोअरवरती उभं राहायचं. आणि आठवड्याचं शेड्युलिंग साधारण माझं असं आहे, मंडे, वेनसडे, फ्रायडे माझं वेट ट्रेनिंग असतं. ते ओके. दिवस मी पुण्यात असो किंवा बाहेर असो, ते कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही. आयदर ते सकाळी नाही झाले तर संध्याकाळी. आणि उरलेले जे दिवस आहेत, ट्युजडे, थर्सडे, सॅटरडे, तर त्यावेळेस इव्हेंट प्रमाणे मग तयारी असते की बाबा आता मॅरेथॉन कोणती आहे, 42 आहे, 21 आहे, पुण्यातली मॅरेथॉन आहे, किंवा साताऱ्यातली हिल मॅरेथॉन आहे. तर त्या प्रकारे जसा ग्रुप तयार होईल की बाबा सर आम्हाला ह्या वर्षी साताऱ्याची 21 ब्रेस्ट करायचं. किलोमीटरची हिल मॅरेथॉन करायची, तर मग आम्ही बोपदेव घाटामध्ये जाऊन ट्रेनिंग करतो, किंवा सिंहगडला जाऊन हिलचं ट्रेनिंग करतो, किंवा सिम्बोसिसला अपीलचं ट्रेनिंग करतो. तर जसे लोकांची इच्छा आहे की बाबा सर तुम्ही हे पळालाय, आम्हाला हैदराबादला जायचंय, आम्हाला साताऱ्याला जायचंय, आम्हाला दिल्लीला जायचंय, आम्हाला TMM मुंबई फुल पळायची. कोणाची इच्छा असते की बाबा मला सर 21 पहिलं करून बघायचं की काय मुंबईचं हवामान हे आपल्या पुणेकरांना सूट होतंय का नाही. आणि मग त्यानंतर मग मी ठरवेल की बाबा सर मला पुढच्या वर्षी 42 करायचं. तर त्याप्रमाणे मग प्लॅन बनवतो. ओके. एक ग्रुप असतो, तो दर मंगळवारी, गुरुवारी
आणि शनिवारी सकाळी 6 वाजता मी ते येतो, वॉर्मअप करतो आणि मग सुरू करतो. आणि मग तुम्ही त्यांना न्यूट्रिशन आणि डाएट प्लॅन्स किंवा त्याच्या टिप्स किंवा रनिंग प्री पोस्ट आणि ड्युरिंग याचं पण काही गायडन्स देता का? हो, त्याचं तर 100% गायडन्स द्यावं लागतो, नाहीतर मग परफॉर्मन्स तसा होणार नाही, की बाबा विदिन द रन तुम्ही हायड्रेशन काय ठेवलं पाहिजे, रेसच्या दिवशी तुमचं प्लॅन काय पाहिजे, की तो कसा एक्झिक्यूट करायला पाहिजे. जर तुम्ही सप्लिमेंटमध्ये जेल घेणार असाल तर ते कोणत्या किलोमीटर नंतर घ्यायचंय, त्याचा इंटरव्हल काय आहे, सॉल्ट टॅबलेट काय आहेत, नेम ऑफ थिंग आहेत, की बाबा प्रत्येक असं आहे की ते फर्स्ट आम्ही ट्रेनिंगमध्ये वापरून बघतो, सूट होत आहे. समजा 3 तासाचं ट्रेनिंग आहे तर त्या 3 तासाच्या ट्रेनिंगमध्ये समजा 3 जेल वापरायचे असेल तर ते कोणत्या इंटरव्हलला घ्यायचे, आणि जर माझ्या बरोबर पळत असेल तर मग मी त्यांना सांगतो की आता जेल घ्या, आता हे घ्या. मग पुढे जेल घ्या, किंवा आता हायड्रेशन आहे. सो आता रनिंग ग्रुप आपला जो आहे इथला, मी पण स्वतः अमॅच्युअर रनर आहे. सो फास्ट, मीडियम, पेस्ट आणि स्लो असे सगळेच रनर्स असतात. मग तुम्ही त्यांना मोटिवेट कसं करता, किंवा तुम्ही वेगवेगळ्या पेसवाल्या लोकांबरोबर स्वतः धावता का किंवा सायकलिंग करता का, किंवा कसं असतं? जसं मी मगाशी बोललो की प्रत्येकात काही ना काही सुप्त इच्छा असते. फक्त ती इच्छा त्या व्यक्तीने माझ्यापर्यंत आणली की त्या इच्छेचं प्रॅक्टिकली स्वरूप कसं द्यायचं, आणि त्याच्या मनात जी भीती आहे तर ती भीती घालवण्याचा मुख्य काम मी करतो. की बाबा मॅरेथॉन म्हणजे तुम्ही 42 किलोमीटर नॉनस्टॉप धावतच सुटलं पाहिजे, हा जो काही लोकांच्या मनात मिथ्स आहे किंवा गैरसमज आहे, मॅरेथॉन म्हणजे थांबायचं नाही, मॅरेथॉन म्हणजे थांबला की तो आउट, हे जे काही आहे तर ते मी सर्वोत्तम त्यांना पहिलं सांगतो की बाबा मॅरेथॉन म्हणजे की बाबा एक कट ऑफ टाइम आहे, त्या कट ऑफ टाइमच्या तुम्ही जोरात पळा, चालत जा किंवा काही करा, तुम्हाला त्या कट ऑफ टाइमच्या ती फिनिश लाईन क्रॉस करायची, म्हणजे तुम्ही पहिले 3 जे विनर आहेत त्याच्यानंतरचे जे काही सगळे आहेत तर त्या सगळ्यांमध्ये तुम्ही येणार आहात. तुम्ही आता बोलता बोलता मिथ बद्दल बोललात. सो मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की व्हॉट इज द बिगेस्ट मिथ इन फिटनेस इंडस्ट्री? बिगेस्ट मिथ आता जे काही चालू आहे हे करोना नंतर, की बाबा ऑनलाईन सेशन आलेत किंवा गुगल वरती वर्कआउट आलेत, की बाबा 65 डेजचं चॅलेंज आहे, 1 मंथचं चॅलेंज आहे, की तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला 1 महिन्यात एवढं बारीक करू. टू सून टू फास्ट, हे सगळ्यात नॉन रिअलिस्टिक आहे. जोपर्यंत तुम्ही ह्या फिटनेस जर्नीचा असा विचार नाही करणार की बाबा ही एक जर्नी आहे आणि हे तुम्हाला लाईफ टाइम, जसं तुम्ही रोज आंघोळ करताय किंवा ब्रश करताय तसं रोज तुम्हाला येऊन काही ना काही फिजिकल ऍक्टिव्हिटी, मग त्या सायकलिंग असू देत, वॉकिंग असू देत, रनिंग असू देत, जिम मध्ये येऊन लिफ्ट करणे असू देत, किंवा पुढे जाऊन तुम्ही मेडिटेशनला बसणे असू देत, ही फिजिकल जी काही ऍक्टिव्हिटी आहे की जो काही 24 तासाचा जो तुमच्यावरती ट्रेस आलेला आहे, कामाचा आहे किंवा तुमच्या शिक्षणाचा आहे, तर तो कुठेतरी रिलीफ झाला पाहिजे, तो कुठेतरी बाहेर पडला पाहिजे. तर त्यासाठी एक सर्वोत्तम माध्यम आहे की बाबा जर तुम्ही स्वतःसाठी 1 तास देऊ शकला आत्ताच्या ह्या धावपळीच्या जगात, तर तुमच्यासारखा यशस्वी कोणी नाही. परफेक्ट. V3 फिटनेस बद्दल किंवा ओव्हरऑल जिम किंवा तुम्ही जे म्हणालात होलिस्टिक प्लॅन देणं, याच्यामध्ये तुमचा काय म्हणूया इमिडिएट फ्युचर प्लॅन काय आहे? बेसिकली प्लॅन असा आहे की बाबा जोपर्यंत हे मॅनेजमेंट माझ्याकडे आहे तोपर्यंत, किंवा जे कोणी मेंबर्स मला भेटतील आणि सांगतील की सर आम्हाला लिफ्ट करायचंय, किंवा मला काही नी पेन आहे, बॅक पेन आहे, किंवा मला माझा स्टॅमिना कमी आहे, म्हणजे मी इतक्या लोकांशी बोलत असतो फ्लोअरवरती, आणि हे जे फील्ड भावण्यामागचं कारण हे आहे की हे टू वे कनेक्शन आहे. म्हणजे तू माझ्याशी बोलते, मी तुझ्याशी बोलते, तुझी अडचण काय आहे, किंवा सर मला हे लिफ्ट होत नाही, हा बॅरियरला मी अटकलो आहे, किंवा मला बॅक पेन आहे, रोज सकाळी उठलं की तेच बॅक पेननीच माझ्या दिवसाची सुरुवात होती, तर त्या प्रश्नाचं उत्तर आपण एक्सरसाइजच्या माध्यमातून शोधून त्याला रिलीफ कसं देऊ, ह्याच्यामध्ये मला जास्त आनंद वाटतो. आणि त्यांच्या मनात जी काही भीती आहे की बाबा हे लिफ्ट करू का नको, किंवा मी फुल मॅरेथॉन धावू का नको, किंवा कॉम्रेड पळायची तर मग ती अपहिल पळायची किंवा डाऊनहिल पळायची, तर काय करावं लागेल, किती वर्षाचा प्लॅन बनवायचा आहे, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं टू वे माध्यमातून आपण शोधू शकतो. तर हे मला जास्त रिअलिस्टिक वाटतं, आणि ऍट गोईंग म्हणजे हेच असंच चालू राहावं, आणि लोकांनी माझ्याकडे यावं, किंवा त्यांच्या प्रश्नांची उत्तर मला आज ना कधी उद्या, पण त्यांना एक चांगलं रिझल्ट देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. ओके.
आत्ता बोलता बोलता मला असा एक प्रश्न आला मनामध्ये, बाकीच्या जिम्स मध्ये पर्सनल ट्रेनिंग आणि एखादी व्यक्ती आली आहे जिम मध्ये आणि तिचा फॉर्म बघायचा आहे किंवा नवीन आली आहे असं जेव्हा असतं, तेव्हा बाकीच्या जिम मध्ये असा फोकस आहे की नाही नाही तुम्ही आमच्याकडे पर्सनल ट्रेनिंगच लावा. मला जो मेन डिफरन्स निवारा जिम मध्ये आणि बाकीच्या जिम्स मध्ये जाणवलाय, बाहेर ओपन जागा आहे, झाडं आहेत, खूप मोकळी जागा आहे जिथे तुम्ही वाटेल ते वर्कआउट करू शकता, हे तर सगळं आहेच. पण कुठलाही ट्रेनर इथला कधीही तुम्हाला हे म्हणणार नाही की नाही नाही तू माझ्याकडे पर्सनल ट्रेनिंग लाव तरच मी तुझ्याकडे लक्ष देतो. म्हणजे तुम्ही फ्री असाल तर तुमच्याकडे कुणीही येऊ शकतं आणि म्हणता की सर एकदा बघा ना बरोबर होतंय का. हे तुम्ही इथल्या सगळ्या ट्रेनर्स मध्ये कसं इम्बाईब केलं? बेसिकली हे जे काही आमच्या रक्तात उतरलंय, त्याचं महत्वाचं कारण आमचे सर आहेत संजीव गावडे. त्यांनी हा. आम्हाला शिकवता असं शिकवलं की कोणत्या तरी छोट्या टार्गेटकडे बघू नका. एकदा का तुमचं ह्या फील्डमध्ये नाव की चांगला ट्रेनर, चांगला प्रशिक्षक म्हणून झालं, तर हा जो काही ओघ येणार आहे हा कोणी थांबवू शकत नाही. म्हणजे त्यांचं असं फ्लोअरवरती असं सारखं म्हणणं असेल की बाबा ह्याचे काही जिमचा जो काही आत्मा आहे तो माझा ट्रेनर आहे. तो ज्या प्रकारे जिम रन करतोय, ज्या प्रकारे लोकांशी बोलतोय, ज्या प्रकारे ट्रेनिंग देतोय, तर त्या प्रकारे जर त्यांनी उत्तम काम केलं की कमर्शियल व्ह्यू सोडून जर त्यांनी स्वतःहून लोकांना सांगत गेला, तर लोकांची द्यायची इच्छा असते. पण जर तुम्ही त्यांच्या मागे लागलात तर मग त्याचं उलट स्वरूप तुम्हाला बघायला मिळतं. मग टेली मार्केटिंग आहे की सर आमच्याकडे पर्सनल ट्रेनिंग घ्या. तर त्या बाबतीतली आपली जिम तशी नाही. समजा समोरनं इन्क्वायरी आली, येस ऑफकोर्स आम्ही पर्सनल ट्रेनिंग घेतो, पण आम्ही कोणाच्या मागे लागत. तो डिफरन्स आहे. आणि इथे जर कोणाला ट्रेनर म्हणून यायचं असेल तर काय त्यांचं क्वालिफिकेशन पाहिजे किंवा त्यांना काय जमलं पाहिजे? बेसिकली आता कसं की हे ऑनलाईन युग आलंय, तर मला बरेच व्हॉट्सअपवरती मेसेज येतात, सर माझा हा कोर्स झालाय किंवा मी हे केलंय. तर मी बेसिकली बघताना जसं आमच्या सरांनी आमच्याकडे बघितलं, तर तसं मी पहिला त्यांना प्रश्न विचारतो की बाबा तुम्ही स्वतः व्यायाम करता का? तुम्ही आठवड्यातनं किती दिवस व्यायाम करताय? गेले किती वर्ष तुम्ही व्यायाम करताय? आणि तुमचं गोल काय आहे? म्हणजे तुम्हाला ट्रेनर म्हणून का जॉब करायचा? आणि तुमचं फ्युचर, आणि हा तुम्ही जॉब जर फुल टाइम करणार असाल तरच ह्यात उतरा. ते मी आता 3 तास इथे काम करतो, 3 तास तिकडे काम करतो, तर त्यातनं तुम्हाला काहीच साध्य नाही होणार. जर तुम्ही फुल टाइम करणार असाल तर ह्याला अनएंडिंग आहे. फिटनेस हे आता असं फील्ड झालंय की ज्याच्यामध्ये पैसा कमी नाहीये. फक्त तुम्ही कसं तो स्मार्ट कमवताय ह्याच्यावरती आहे. फक्त तुम्हाला ते आत्मसात करता यायला पाहिजे की लोकांना काय हवंय आणि तुम्ही ते कशा प्रकारे त्यांना देताय आणि त्यात तुमचा हेतू काय आहे, आणि त्यांनी ज्या प्रकारे तुमच्याकडे डिमांड केली तर ते जर मिळून आलं तर ह्या फील्डमध्ये करिअर करणं खूप चांगलं आहे. चांगलं आहे. तुम्ही मग अशी होलिस्टिक व्ह्यू म्हणाल आणि पण फिटनेस, सो तुम्ही असं मला सांगायचा प्रयत्न करताय का की कुठेतरी आपण आता फिटनेस पासून वेलनेस कडे जायला पाहिजे? वेलनेस हे पूर्वीपासून आपल्याला शिकवलं जातं. म्हणजे योगा किंवा योग साधना, ध्यानधारणा हे भारताचंच होतं, भारताचंच आहे. बाहेरचे लोक येऊन त्याचं अनुकरण करतात आणि आपण आपल्या घरात डायनिंग टेबल, खुर्ची वापरतो, भारतीय बैठकमध्ये जेवायला बसत नाही, इंडियन टॉयलेट वापरत नाही. सगळं आपलंच आहे. फक्त आपण त्याच्यापासून काय बोलूयात की मेट्रो आली, मेट्रो सिटी झाली आणि काय बोलूयात की सगळ्याच असं व्यस्त प्रमाण झालंय. आपण अनुकरण जास्त करायला लागलो, पण आपल्याकडे जे आहे अंधानुकरण करायला लागलं हा असं बरोबर. बरोबर. आपण एंड करायच्या अगोदर एक रॅपिड फायर राऊंड घेऊया. ओके. रनिंग की जिमिंग? दोन्ही. दोन्ही? एक यू कॅन चूज वन. ओके. लेग डे, लव्ह इट और हेट इट? लव इट. मोस्ट अंडररेटेड एक्सरसाइज? अंडररेटेड एक्सरसाइज स्क्वॉट. ज्याला लोकांची खूप भीती असते, लेग पेन होईल, तो सॅटर्डेला घेऊ. सॅटर्डेला जिमचं जर वातावरण बघितलं तर जिम खाली, तर लोकांना व्यायाम न करण्याचे बहाणे खूप आहेत. वन थिंग अ जिम मॅनेजर शुड नेव्हर डू? ओके, जो कोणी तुमच्याकडे आलाय तर त्याचं म्हणणं पहिलं ऐकून घ्या. तुम्हाला काय सेल करायचं हे नंतर, तो तुमच्याकडे काय घेऊन आलाय ते बघा. ओके. मेंबर रिटेन्शन की न्यू सेल्स? जो काही जुना क्लायंट आहे तर तोच माझी माउथ पब्लिसिटी करणार आहे आणि तोच मला वरती घेऊन जाणार आहे. ओके. आय थिंक तुम्ही मोस्ट अंडररेटेड एक्सरसाइज मला ऑलरेडी सांगितलंय, स्कॉट. ओके. जिम मोटो, नो पेन नो गेन का कन्सिस्टन्सी इज द की?
कन्सिस्टन्सी, सातत्य खूप महत्वाचं आहे. वन एक्सरसाइज यू विश एव्हरीवन वुड स्टॉप डुईंग रॉंग. डेडलिफ्ट. ओके. प्रोटीन शेक और रियल फूड पोस्ट रिअल फूड. वर्कआउट. फनीएस्ट एक्सक्यूज फॉर स्किपिंग अ वर्कआउट. माझ्याकडे वेळ नाही. हा, परफेक्ट. येस, अगदीच खरंय. फायनल ऍडवाइस फॉर मेंबर्स, कन्सिस्टन्सी और इंटेन्सिटी. कन्सिस्टन्सी. ओके, थोडस कन्सिस्टन्सी बद्दल बोला ना सर. कन्सिस्टन्सी बद्दल बोलताना मी माझ्या सेल्फ एक्सपिरियन्स वरूनच बोलतो. जेव्हा मी जिम जॉईन केली तर त्यावेळेस मी स्किनी गाय, म्हणजे हाडकुळा, सडपातळ बांधा, घरात एकुलता एक. आलेले पाहुणे म्हणायचे आईला काय ह्याला खायला घालते का नाही. खरंच. आणि 49 वजनापासून मी 75 वजनापर्यंत जे काही टिकवलंय किंवा जे काही वाढत वाढत गेलोय, आणि आता ती जी काही 20-25 वर्षाची कन्सिस्टन्सी आहे तर ती मला खूप भावते. आणि मी लोकांना तेच सांगतो की शॉर्ट टर्मचा विचार नका करू. म्हणजे सकाळी जायचं, एकाने प्रश्न विचारला की सर ह्या वृक्षतोलला माझं टायमिंग असं आलंय आणि आता मला असं वाटतं की पळूच नाही, 15 किलोमीटर नंतर मला असं वाटतं निगेटिव्ह. तर मी त्याला तेच सांगितलं की बाबा तुझं काही रनिंग सुरुवात केली तर ती आता 4च महिन्याला. जेव्हा तू 4 वर्ष रनिंग करशील, 4 फुल मॅरेथॉन करशील तर तेव्हा तुला कळेल की बाबा ही जी कन्सिस्टन्सी होती, हे 15 किलोमीटरला जे तुला हिट द वॉल वाटत होतं तर त्याचं उत्तर तुला त्या 4 वर्षानंतर मिळेल. येस, थँक्यू सो मच. मला खूप मजा आली, जसं मी मला सुरुवातीला म्हणाले होते, आणि मला खूप शिकायला मिळालं. तोच माझा उद्देश आहे, जरा हटके पीपल या पॉडकास्ट मधनं मला स्वतःला खूप छान मिळावं आणि मजा यावी. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.